सुंदर या ठिकाणी सन्माननीय सुशांत जोईल बुवानी भजनाची सुरुवात जय जय रामकृष्ण हरीने रूपाचा अभंग सादर केला। तदनंतर सन्माननीय आदरणीय सुजितजी परब बुवानी आपल्या गजराच्या माध्यमातून अध्यात्म प्रबोधन आणि या ठिकाणी जी आम्ही काही बोललो त्याची परतफेड या ठिकाणी केली आहे। भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय। शुभेच्छा याकरता देतोय की कारण आज ज्या खुर्चीवरती आपण बसलोय ती नारदाची गादी आहे, संतांची गादी म्हणतोय। नाही तर शुभेच्छा देण्या एवढा कोणता कलाकार मोठा नाहीये आणि कलाकाराने कोणतेही मोठं समजू नये ह्या मताचा मी आहे। कारण भले भले रसा तळाला गेले मी म्हणणारे नाही का। अतिशय सुंदर बुवा एकच सांगेन, राग नसावा लोभ असावा। कारण पवार बुवा कसा आहे अख्ख्या भजन क्षेत्राला माहिती आहे आणि भजनी क्षेत्रामध्ये सगळ्यांना ठाऊक आहे मी काय बोललो। जे ते तुम्ही कोणतरी आले होते बोललात ना, कोणतरी आले होते तर बुवा कोणतरी आले होते ना ते साऊंडचे मालक होते राजू सावंत, त्यांना विचारा म्हणून मी बोललो। जरा बोलताना विचार करून बोलावा आपण। हा बाकी तुमका मी काय बोललेच नाही, पण तुम्ही आता बोलायचं नाही। डोंट स्टॉप। हा नाही बोलणार का, मी पटवून देतो ना का बोललो ते। आणि एकच फक्त मुद्दा बोललो की त्या साऊंड वाल्यांना बोलायचं नाही एवढं। एवढा काय झोमला तुमका, काय मिरची लागली का खुर्ची खाली, एवढा काय होता त्याच्यामध्ये। बोललंच पाहिजे कारण आज साऊंड वाल्यांवरती आज सगळे कार्यक्रम होतात। साऊंड वाल्यांमुळे घरापर्यंत जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचतोय। त्यांना आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही। तुम्हाला असेल तर बोलू शकता, पण ते एले गेले कोण नव्हते, राजू सावंत होते। मी साऊंड वाल्यांना बोललेलं ऐकून घेणार नाही। तुम्ही एखाद्या बुवाला अरे तुरे करता साऊंड वाल्यांवरती पण जाताय, हे कुठपत योग्य आहे। तुम्ही पंडित आहात, मी म्हणतोय तुमच्यासारखं बुवा सिंधुदुर्गात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे, पण असं एकेरी भाषेमध्ये बोलणं हे चुकीचं आहे बुवा आणि ते तुम्ही करताय। याचा कुठेतरी विचार करा। आपण किती शिकलो, किती रागधारी गायलो, याहीपेक्षा आपलं बोलणं कसं आहे, आपण सन्मानाच्या खुर्चीवरती बसून कसं बोलतोय याचा विचार केला पाहिजे। एवढं काही नव्हतं आणि तो पॉइंट नाही बोलतो तर बारीला रंगत सुद्धा नाही आले। बोललंच पाहिजे, जे चुकतंय ते बोललं पाहिजे। मी वाईट काय माझ्या घरचा आणून नाही बोललो बुवा। आणि ह्याच्यात तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही मी म्हणतोय बाबा तुम्ही धन्य आहात एवढ्याशा गोष्टीवरून राग येण्यावर, बाकी काय नाही बुवा। बाकी तुम्ही हा म्हणून विचार करायचा। कोणी असून दे मालक बुवा, मालक असून दे कोणी असून दे, मध्ये बोलू नका। आता ते मालक होते मला माहिती नाही, पण मी साऊंड लावते ते बोलले नाही बरोबर लागलं तर मी लावतोय ना। ओके तुम्ही बाबा मोठे आणि तुम्ही चांगले, पण ह्या सगळ्या गोष्टीचा एकच विपर्यास होतो बुवा। ते एका शब्दावरून तुम्ही जे काय काय बोललात सगळं सातबारो काढले ना, 8 हाताला ठेवून एवढी पवाराची ताकद आहे। हा कारण तुम्ही त्याच्यानंतर काय बोललात लास्टला, आता भजन संपवता मी एखाद्या नायसो करेन बुवा। लक्षात ठेवा भजन क्षेत्रामध्ये नायसो करणारा अजूनपर्यंत जन्मात गेलो नाही आणि तो जन्मात ये तो या कासाड्या गावातून बाहेर जाऊ शकत नाही। पवारा तो शब्द आहे, जो शब्द तुम्ही मागे घ्या। रूपाच्या तुम्ही बोलत ना अभंगापूर्वी बोलणार नाही, हो शब्द पहिलं मागे घ्या। समजलात ना आम्ही कितपर्यंत बोलू शकतो, काय बोलू शकतो हे पोरखेळ नाही। तिकडे सुशांत बुवांका बोलायचं हे सुशांत यमन दाखव, अरे दाखवायचे तर दाखवा ना, स्पर्धेमध्ये दाखवा ना तुम्ही काय ते। इथे एकामागा कशा केंड करतात, हे बंद करा बुवा। प्रत्येक तुमच्या बोलण्यामध्ये अतिशय सुंदर तुम्ही गायकी करता, सगळं चांगलं आहे, पण प्रत्येक बोलण्यामध्ये मी पण आहे बुवा। तुम्ही सांगितलात माझ्यासारखं इकडे बुवाच नाही, बरंच काय काय बोललात तुम्ही बुवा। समजलात ना, मी चुकत नाही असं पण बोललात। जन्माला आलेला बुवा माणूस चुकतो, देवांचा देव चुकतो, तर आपण मानव आहे या मताचा मी आहे बुवा। बाकी तुम्हाला मी काय बोलण्या एवढा मी मोठो नाहीये, मी लहान आहे। मी आज म्हणेन तुम्ही दोघे जण मोठे, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ, मी वयाने मोठो होय, पण मी तुमच्या चरणाशी दोघांच्या लीन असेल या युट्यूबला पण सांगते बुवा। पण तुम्ही जे काय बोलता ना ते त्याचा कुठेतरी विचार करा आणि बोला। काही नाही बोलता एखाद्या गोष्टीचा विपर्यास करून हे कार्यक्रम करण्यावर पवार खोळो नाही, पण काहीतरी बोललं पाहिजे। बोलण्यापेक्षा जे दिसलं ते बोललो मी चुकीचं बोललो असेल तर सुशांत बुवांनी बोलावं या विषयावरती, होय की नाही। तुमच्या बाऱ्या होत असतील, पण जे चुकतंय ते चुकतंय। बाकी मी तुमच्या गायकीला नाव ठेवत नाही, अतिशय सुंदर
फक्त जरा रागावरती ताबा ठेवावा एवढं ज्येष्ठ म्हणून तुमका सांगते या मोठो भाव म्हणून रागावरती ताबो ठेवा एकदा खुर्चीवर बसल्यानंतर, नाहीतर रागामुळे काय काय झालं आहे आम्ही याची डोळा याची देही आम्ही बघितलेला आहे. बाकी तसा काही नाही बुवा, अतिशय सुंदर तुम्ही सांगितलं. बाकी सुशांत बुवा तसे काही माका बोलले नाही, फक्त एकच बोलले की ज्येष्ठ बुवाने टाइम घेतला तर आम्ही काय करायचा. ज्येष्ठ बुवाने टाइम घेतला नाही बुवा, ज्येष्ठ बुवा पण भजन करणार, तुम्ही पण भजनच करायचं, बाकी दुसरा काय करायचं ना. ज्येष्ठ ज्येष्ठ माका टेन्शन येऊ लागला, म्हणजे माझी 70 पार झाली की काय. हे ज्येष्ठ म्हणतात, हे ज्येष्ठ म्हणतात. बरं त्यांचं लग्न नाही झालं बुवा, हसा हो बिंदास जरा जरा माझ्यासाठी, आय लव्ह यू आय लव्ह यू. मग आता कसा हसायचं, ह्या टेन्शन घेऊन ना बुवा, कोणाचं काय सांगता येत नाही. आता त्यांचं लग्न नाही झालं ते मला वाटतं 16 वर्षाचेच असतात होय ना हो, 14 वर्षाचे. पण तुमचा आता तुमच्या आता जरा 35-37 झाले ना, मग ह्याचा विचार करा ना. तो गुलामात म्हणजे तो इंस्टाग्राम फेसबुक का बघता आता, अरे तुरे करते सॉरी का बघता, कारण त्याचे फॉलोअर्सच एवढे, काय गुलाम दिसता बघा. माझं लग्न नाही होता त्याच्यावरच केलं असते मी, पुढचं बघितलं असतं काय तर काय तुझ्या असं हसून खेळून भजन करा बुवा, बाकी काही नाहीये. भजन आम्ही भरपूर केली, ज्यांच्यावर भांडायचं त्यांच्यावर माझी युट्यूबला बाऱ्या बघा भांडलो आम्ही. भले पाची बोटं सारखी नसतात, एखाद्याकडे गायकी असतात, एखाद्याकडे बोलणं असतं, एखाद्याकडे दुसरं काहीतरी असतं. म्हणून कोणाला कमी लेखू नका, ह्या मी मतात आहे. आणि कमी लेखणारे कधी वर जाणार नाही, कोणालाच कमी लेखू नका. कारण रावणासारखा रावण घरामध्ये किती, ह्या ब्रासलेटा वगैरे काय हो, मी कोणाची नावं सांगत नाही. आणि सुशांत बोंका मी मेन नाही दिले ना, पवार नावाचं नाही ब्रासलेट, आणि त्या घालायचा आणि सुजित बरोबर बोंका दाखवायचा. नाही नाही असं नाही बोलायचं. भीक मागण्यापेक्षा हे प्रेमाचं आहे, प्रेमाने मागितलंय, तुम्ही मागितलं ना 100% देणार, प्रेम आहे. भीक पण हे तुमचा चालता, तुमचा ह्याच चुकता बुवा. चालताना माझा सुद्धा चालता, मी सुद्धा त्यांच्या रात्री 12-12 वाजता फोन अटेंड केलेले आहे, पण त्या गोष्टी इथे बोलायच्या ना. आमचा चालता म्हणून मी काय त्या गाडी घालू आता हवे नाही नाही, पण अरे तुला आता करायचंच नाही. आणि काय बुवा दुसऱ्याची बारी चालू, आता स्टॉप, माझं ऐका तुम्ही जरा, मोठं दादा आहे बघा, म्हणजे उभं राहा. असं तसं नाही नाही नाही, हे काय तुमका मी सोन्याची अंगठी देणार आणि त्या अंगठीत खडो टाकून देणार आहे. खडो कशात टाकतोय, खडो टाकतोय. ह्यानी मध्ये मुंबई गेल्याने ऑपरेशन केला नाही होता, मध्ये गेल्याने ऑपरेशन केला नाही म्हणता, कोण म्हणता बारिया करून उठूक भेटत ना, आणि उठूक बाहेर गेले तर म्हणता दांडकेवाले असतो, खय दांडकेवाले असतो. म्हणजे दोघांका आम्ही काय खुळे काय हो, सगळे म्हणतात ह्याचे डॉक्टर आणि म्हणतात आडवे राहिले. ह्याच्यावर बोला तुम्ही, दांडके घेऊन डॉक्टर दांडके घेऊन राहतील, काय तरी सांगायचं म्हणजे काय तुमच्या. बाकी मध्ये मुंबई गेली आणि ऑपरेशन केल्याने, खर्च येलो किती माहिती आहे, 2.5 लाख रुपये खर्च येलो. आणि तो खडो टाकणार कसो, म्हणून त्यांनी सांगितलं बोन तुम्ही जेव्हा अंगठी बनवशा ना, तो खडो माझ्या अंगठ्यात टाकून द्यावा, तो खडो दे म्हणे. बाकी अतिशय सुंदर. बाकी काळजी बिजीचा विषय नाही बुवा. काळजीचं कसं आहे माहिती आहे, म्हणजे मोठेपणा म्हणून सांगत नाही, माझ्या आज 11 एकर मध्ये काळजी लागलेले ते बघून येवा. एवढं नाही चला हो, पवाराक आम्ही ओळखलंच नाही. काळजीसाठी तुम्ही ब्रासलेट आता मागितलं तर आता काढून दे, ऑन माईक सांगतोय, युट्यूबला सांगतोय. हे चॅलेंज पवारांबरोबर कधीच करू नका तुम्ही, कारण नाही. पण अतिशय सुंदर. बाकी तुम्ही बुवा, तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर आहात, तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर आहे. आजच्या बारीमध्ये कमी कोण असेल तो संजय पवार बुवा आहे, त्या मी सांगते. कारण आज दोन्ही दिग्गज म्हणजे एकामाका अरे तुरे करतात ह्याच्यामध्ये, म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठं कोणच नाही, होय की नाही. अतिशय तुम्ही बाबा तुमच्या जागी श्रेष्ठ आहे, तुम्ही तुमच्या जागी श्रेष्ठ आहात हो. पण हे ठरवण्याआधी ना तुम्ही जनमानसाला विचारा कोण श्रेष्ठ आहे ते, आणि जनमानस ठरवून दे, नाही का. नाहीतर आपण भजन महर्षी पदवी घेतो, भजन सम्राट पदवी घेतो, पण ती कोण आपणच आपण घेऊन फिरायची. लोकांनी म्हटलं पाहिजे, उद्या सकाळी लोकांनी म्हटलं पाहिजे, 2 शब्द का होईना चांगले गेले पाहिजे लोकांपर्यंत, होय की नाही. माझं आणि तुझं उन्हा काढण्यात काही नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर राग आला असेल तर मी तुमचे पाय पकडून माफी मागणे एवढं पण मी सुजित परब बुवा, समजलं ना. बाकी तुमका आज काहीच नाही बोललं होतं, नाही तर माझ्या 12 युट्यूबला बघा. असो
बाकी काय म्हणतात? बाकी अतिशय सुंदर या ठिकाणी बुवा, तुम्ही सुद्धा लक्ष द्या जरा, कारण तुम्ही तिसरी बारी करतेवेळी ट्रॅक चेंज केला पाहिजे होता. या ठिकाणी महिला वर्ग बसले आहेत, तर तुम्ही एकामागाचे मुद्दे खोडण्यामध्येच राहतात. त्यांना सगळ्या उठून गेल्या बऱ्याचशा बुवा. या गोष्टीचा कुठेतरी विचार करा तुम्ही. बऱ्याच महिला वर्ग बसल्या होत्या, कारण ही खुर्ची आहे नाही, ही जागा आज 7 वर्ष संदीप पुजारी बुवाने सांभाळली होय की नाही हो. एक महिला उठत नव्हती आणि तुम्ही राग यमन आणि पमा हे करता, यमन आणि चमन करत राहता. कोण ऐकताय हो? एवढ्या स्पर्धा मारता तिकडे करा ना, लिमिटेड ठेवा. लिमिटेड बारी म्हटल्यानंतर सगळं लिमिटेड मध्ये पाहिजे. तीच गाणी ते म्हणून दाखवतो, तीच गाणी तुम्ही. मी काय इकडे गोट्याने घेऊ की लय की कायची फकाने उडू नाही. एक वेगवेगळेपणा पाहिजे. एकाने दुसरा ट्रॅक पकडला, दुसऱ्याने दुसरा ट्रॅक पकडला पाहिजे, तरच बाऱ्या चालतात. हो किती वर्ष बारी केली याला महत्व नाही, पण ती कशी केला याला महत्व आहे. आता तुम्ही खरोखर नवोदित कलाकारांमध्ये का बोललो बुवा, कारण अतिशय सुंदर आमच्या गावी सुद्धा बारी गेली होती. आणि नवोदित कलाकारांमध्ये फक्त एकच स्वभाव तुमचा म्हणजे बारीच्या माध्यमातून वाटतं, थोडेसे तापट होता म्हणून कधी कधी. म्हणून ते तुम्ही म्हणतात ना माका हे बोलतात म्हणून, तापू नका. तापल्यानंतर भला भस्मसात होता नाही का. रावणाची लंका जळाली होती होय की नाही. बाकी सुजित परब म्हणजे आणि खोटं नाही सांगत. काय आता एवढ्या रात्री पणात करतात आणि लग्न नाही झालं म्हणतात. काय ठरलंय काय? कोणता आता होणारा म्हणता, मगाशी म्हणतात मॅक्सेप्टो बाबू. हाय परिस्थितीच आहे, ते गेली कशा हाय परिस्थितीच आहे. ह्यांका बाबू पण नाही आणि बेबी पण नाही, ह्यांका काय करणारा काय हो. अतिशय सुंदर. बाकी या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा बसले, ती बाई बसली बघा. एवढीच बाय त्या दिवशी बाबू आहे काय एवढं बाबू मम्मीकडे गेलो आणि मम्मी म्हणता, मम्मी परी उडते का ग? मम्मी म्हणते हो परी ती उडणार. म्हणता आपल्या शेजारची काकी का नाही उडत? शेजारची काकी का नाही उडत? म्हणते शेजारच्या काकीचो आणि परीचो काय संबंध? काल तू मार्केटला गेलीस ना भाजी आणायला, तेव्हा शेजारची काकी आपल्या घरात आलेली आणि पप्पा सारखे म्हणत होते, माझी परी माझी परी माझी परी माझी परी. होय काय? आधी तुझा पप्पा येऊन दे, ते का उडवते, नंतर त्या परीचा बघते. म्हणजे पोरांच्या पुढे सुद्धा आता फास्ट फॉरवर्ड आहे सगळं. इंस्टाग्राम फेसबुक हे बघितलंच पाहिजे, सगळं केलंच पाहिजे. बरोबर ना बुवा? कारण कलियुगच तसं आहे. कलियुगामध्ये बघा राम अवतारामध्ये बुवानी 10 अवतार सांगितले. राम कसा होता? एक पत्नी, एक वचन, एक बाणी नाही का. शांत संयमी स्वभावाचा होता. आता राम आणि सुजित परबुवांची तुलना करा. हाय शांत स्वभाव, फक्त मी जरासा काय किसपाट सोडलोय. परशुराम म्हणता काय रे देवा बाबा माझ्या. असो बाबा, तुम्ही सगळे अवतार असून दे. श्री हरी जगत पिता दूर करी दो व्यथा. श्री हरी जगत पिता दूर करी दो व्यथा. दूर करी दो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा. विठ्ठल विठ्ठल चलग सखे पंढरीला. चलग सखे पंढरीला. तू ध्यानी जरा देव, ध्यानी जरा देव, तू ध्यानी जरा देव, तू ध्यानी जरा देव. जिथे भाव तिथे देव. चल भेटू, चल भेटू, चल भेटू विठ्ठल रखुमाईला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. करूया उदो अंबाबाईचा. मायेचा वाहेर राजरी कोल्हापुरा. घेऊया 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 लाभ दर्शनाचा. श्रीरंग पाताडे, अरुण पाताडे
अशोक पाताडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. तसेच जय हनुमान क्रीडा मंडळातर्फे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. गगनगिरी वडापाव पप्पी पवार आणि रमेश पवार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सत्यवान परब यांच्याकडून वडिलांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच कासाडे देऊळकरवाडी कैलासवासी माजी सैनिक बाळाराम शेलार यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश बाळाराम शेलार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने सर्व पक्षाचा स्वीकार करतोय. सर्वांचे लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी कारण या ठिकाणी महिला वर्ग अजून सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच सांगेन बघा, भजनाच्या माध्यमातून या ठिकाणी कुवाऱ्या मुली आहेत, त्यांना एकच सांगेन बघा, तुम्ही शिक्षण किती घेता याला महत्व नाहीये, तुम्ही कोणत्या हुद्द्यावरती काम करता याला महत्व नाहीये, तुम्ही पगार किती घेणार याला महत्व नाहीये, पण तुमचे आई वडील जेव्हा समाजामध्ये फिरतील ना, ते ताट मानेने फिरतील. असं तुमचं कर्तृत्व असेल ना, 7 जन्माची नाही आहे तगली म्हणून समजा, 7 जन्माची. आयांना सांगेन, मुलींना सांगा फेशियल कर, क्लीनअप कर, डिटेन कर. मुलींना बिंदास सांगायचं, फेशियल कर, क्लीनअप कर, डिटेन कर, पावडर लाव, लाली लाव. त्याने तुझ्या चेहऱ्यावरचे डाग जातील, पण तुझ्या चारित्र्यावरती लागले डाग आयुष्यभर जाणार नाही. तो जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या मताचा अपावर बुवा आहे. कोणी सांगितलं 2100 रुपये दादाने दिले, पण मी म्हणेन बुवा 2100 रुपयापेक्षा आज या महाराष्ट्राला, या सिंधुदुर्गाला गरज आहे ती माझ्या आया बहिणींच्या रक्षणासाठी महिला सुरक्षा कायदा करण्याची, आणि तो झाला पाहिजे बुवा. ह्या मताचा मी आहे. कारण जेव्हा तुम्ही मगाशी सांगितलं 3.5 वर्षाची मुलगी, तिच्यावरती अत्याचार होतोय, तर एखाद्या दिवशी आपले आया बहिणी रात्रीच्या लेट येत असताना त्या सुरक्षित घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. मला 2100 रुपये गरजेचे नाहीये, पण माझ्या महिलांसाठी सुरक्षा कायदा आला पाहिजे. ह्या मताचा मी ऐकाने छत्रपती सांगितलं, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी काय सांगितलं होतं, माझ्या आया बहिणींच्या अमृत रक्षण करा, पण त्याच महाराष्ट्रामध्ये माझ्या आया बहिणींची लक्तर वेशीवरती टाकली जात आहे. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये शेतकरी सुरक्षित राहिला पाहिजे, पण याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी झाडाला लटकून मरतोय. तेव्हा वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय, नाही का. एखादी गाडी घेतली की त्याच्या पाठीमागे लिहितो राज छत्रपती शिवराय, बघतोच काय मुद्रा कर म्हणून लिहितो, पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बियर बारच्या समोर उभी असली की वाटतं आपलं कुठेतरी चुकतंय, नाही काय मंडळी. म्हणून छत्रपती शिवरायांनी काय सांगितलं होतं, कल्याणच्या सुभेदाराची सून सुंदर रूपवती त्यांच्या समोर आणून उभी केली, तेव्हा छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो असे वदले छत्रपती, नाही का. छत्रपती शिवरायांनी आदर केला होता महिलांचा, नाही का. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज आपल्या महिलांचा आदर होणं गरजेचं आहे. ह्या मताचा मी आहे, बाकी काही नाही. आम्ही भांडतो भजनाच्या माध्यमातून. सन्माननीय शंकरजी मुकादम साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. सन्माननीय राजादादा पाताडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. भजनाच्या माध्यमातून आपण भांडतोय, पण भजनाच्या माध्यमातून भांडता बांधता आपलं भांडण हे वेशीवरचं भांडण नाही झालं पाहिजे, ते हरिनामाचं भांडण होऊन लोकांपर्यंत काहीतरी चांगला संदेश गेला पाहिजे. कारण काहीतरी अंशे नवशे गवशे येतात, नाही का. आणि अंशे नवशे काहीतरी घ्यायला येतात. दादा बुवा, सुशांत बुवा, त्या दिवशी मी ट्रेन मध्ये बसले, डोंबिवलीला रिटर्न ट्रेन मारलंय आणि विंडो सीटला बसलेलो. सकाळी समोर एक येऊन बसलो, हा शाळेत येऊन गेले, जाऊन दे तसं काय नाही. माका काय, माका बुवा समोर असून दे नाही तर नसून दे, मी भजन करू शकते, असं काय नाही. माका राग बी येत नाही. राग येते तर आज 50 वर्ष काढलीच नसती, नाही का. राग आम्ही राग येत पण नाही, राग जास्त आळवीत पण नाही. आळवणारे आळवून दे, यमो नाम गुम जाएगा, त्या गाण्यात म्हणतो तो गदा, तुमचे नामात आबादित राहून दे परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतोय. सारखा नाम गुम तर रिटर्नला बसलोय आणि समोरच्या सीटवर
एकदम टेन्शन मध्ये बसलेलो. म्हणता पवार बुवा तुम्ही सदान कधी हसत असतात, रहस्य काय आहे? म्हटलं रहस्य वगैरे काय नाही. म्हटलं माघारीन ज्या काय बनवी त्या चांगला म्हणायचा. गेलो संध्याकाळी घराकडं, माघारीन पावट्याची भाजी आणि चपाती दिला आणि एक तुकडा घेतला आणि चपाती खाल्ला आणि चपाती खाल्ल्याबरोबर पवार बुवांची आठवण झाली. म्हणता वा अगे लक्ष्मी, म्हणता गेली 10 वर्ष म्हणता अशी भाजी खाल्ली नव्हतं, एक नंबर भाजी झाली आहे. त्या माय माऊलीने ओढणी बांधला कमरे आणि म्हणता मेलय. म्हणता तुमचं दमदाळ काढून गेली 10 वर्षा. साधा गुलाबाचा फुल नाही, 4 प्रेमाचे शब्द नाही, एक गजरो नाही 5 रुपयाचो. आणि आज नेमका सिलेंडर संपला आणि शेजारणीकडनं आणलाय भाजी, तिथून का गोड लागली. म्हणजे खय गेलो तरी मारा असंच हो. एकदा गेलोय विरारला बारी होती आणि दादरला चढला ट्रेन मध्ये. दादरला ट्रेन मध्ये चढला आणि तोबा गर्दी, तोबा गर्दी. त्या गर्दीमध्ये कसो बसो मी हात वर हुकाक पोचलो आणि तो पोचना हात हुकाक. आणि गर्दी झाली आणि घामा घुम झालो ना गुलाब, घामा घुम झालो. थोड्या टायमान म्हणता माका बोनू बोनू, म्हणता माका खाल सुटलाय काय करू. म्हटलं हात खाली गर्दीतनं हळूहळू घ्या आणि खाजूक सुरुवात करा. हात घेतला नाही खाली आणि खाजूक सुरुवात केला. खराव 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 खराव. त्यावर बाजूला भाईया पिसळलो ना, अरे क्या करता है? बोलता खा जाया खुजा राहू. अरे खा जाया खुजा, तेरा खुजा ना मेरा काय को खुजा. लाल करून टाकला. मुंबई सारख्या ठिकाणी बेकार परिस्थिती आहे. आणि म्हणता मुंबईवालो इलो, मग त्याका मुंबईवालोच म्हणणार ना काय, डबेवालो म्हणणार ना. डबेवाले आमच्यापेक्षा श्रीमंत. जाऊन बघा, डबेवाले सकाळी डबे घेऊन जातात ते आमच्या. असं कोणा घेऊ नका. डबेवाला म्हणजे कमीवाला नाही आहे, चांगले चांगले कमवतात. आणि मुंबईमध्ये राहायची खायची गोष्ट नाही आहे. ज्यांका मुंबईत मेहनत करूची लाज वाटतं ना ते मुंबईत जाणारच नाही. मुंबईच्या महिलांका विचारा, सकाळी या ठिकाणी असतील मुंबईवरून आलेल्या, 5-5 वाजता उठतात, पाणी भरून डबे करून कशा त्या कामावर जातात. आणि डोंबिवली सारख्या ठिकाणी 5 नंबरला सकाळी 3 माणसं चढू शकत नाही 10 वाजेपर्यंत. त्यात माझ्या माय माऊली जातात. एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जाऊन दे. म्हणजे मुंबईवालो म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे. आणि वांढरा कोकी लाव काय वांढरा नाही, सगळा थाकू असो म्हणून या ठिकाणी एक काव्य केलं होतं. या दुपारी आमच्या कासाडे गावात ते सादर करतोय. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. कासाडे गावाची महती छान, कासाडे गावाची महती छान. जिल्ह्यामध्ये त्यांनी मिळविला मान, जिल्ह्यामध्ये त्यांनी मिळविला मान. हरिभजनाची पंढरी, हरिभजनाची पंढरी. उत्तर गावठणात रंगली तिरंगी डबलवारी. उत्तर गावठणात रंगली तिरंगी डबलवारी. 22 वाड्या 23 गाव, 22 वाड्या 23 गाव. सुखाने नांदती रंग निराव, सुखाने नांदती रंग निराव. ज्येष्ठ श्रीकृती कलाकार, ज्येष्ठ श्रीकृती कलाकार. घडले या भुवरी, हो घडले या भुवरी. उत्तर गावठणाचा रंगली तिरंगी डबलवारी. वारकरी संप्रदायाची गाण, वारकरी संप्रदायाची गाण. संगीत क्षेत्रात झाले मान. मकराची ती रंगत न्यारी. खरोखर बऱ्याच ठिकाणी काय
कार्यक्रम केले बघितले, पण अशी मखर जी बनवतात ना आणि त्याची थीम असते ना एकदम जोरदार आहे, त्याच्यासाठी मंडळी होऊन जाऊ द्या. अशी कुठेच थीम बघायला मिळत नाही आपल्याला. म्हणून आता मखराची ती रंगत न्यारी, पंचक्रोशीत गाजते भारी, पंचक्रोशीत गाजते भारी. उत्तर गावठणात रंगली तिरंगी डबलवारी. धन्यवाद. छत्रपती शिवराय बघा, छत्रपती शिवरायांचं आपण मुखातून नाव घेतो, पण छत्रपती शिवरायांनी जे 50 वर्षामध्ये केलं, छत्रपती शिवरायांनी जे 50 वर्षामध्ये केलं ते आपल्याला जमण्यासारखं नाही. 50 वर्षामध्ये 350 पार किल्ले काबीज केले माझ्या छत्रपती शिवरायांनी. आज शोकांतिक आहे. फक्त रायगडावरती जायचं असलं तर रोपवेचा आधार घ्यावा लागतो, पण तोच माझा राजा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता 40-40, 50-50 किलोची तलवार घेऊन रात्रीचे उतरत होते, गडावरून गडावर चढत होते. काय राजा असेल नाही का? त्या राजाचे घरोघरी प्रतिमा लागली पाहिजे. 2 ओळी त्यांच्यासाठी घेतो या ठिकाणी, कारण मगाची फरमाईश आली होती. जय हनुमान क्रीडा मंडळाकडून 2 राजे इथे गाजले, 2 राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर. 2 राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर. एक द्या एक द्या एक द्या रायगडावर, एक द्या रायगडावर, एक द्या राय. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. निनादले दोघांच्या नावे मनार तन मन लावून कर भजन मना. नाक डोळे कान जुमान सौंदर्य घाली थैमान, नाक डोळे कान जुमान सौंदर्य घाली थैमान. विसरून गेलो देहान मनार तन मन लावून कर भजन. तू दुःख करता, तू दुःख हरता, तू दुःख करता, तू दुःख हरता. बापा मोरया गजानना, गजानना, गजानना. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर. आम्ही कोकणचे हो, आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येईल आमचं. नारी भोपळी गरबंगा लाल पोंडुका तुझ्या जांभा. नावा रूपाला आलाय जगात देवगड हा तुझा. बापा मोरया गजानना, गजानना. गजानना, गजानना. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात राजा या गणेश तुझा मोठा सण या कोकणात.
मोठा मोठा सण या या पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पंचरत्नाने आपल्याला वारसा दिलाय त्यांच्या आठवण या भजनाच्या माध्यमातून केले. अजित पाताडे हॉकीपटू यांच्याकडून झुंजरीवाल्यांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि सुजित पाताडे ना सुजित पाताडे यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं हॉकीपटू सदा पाताडे सुजितच नाव येता आता कळ नाही हो कळ कशाक म्हणतात बाकी काय नाही हो तुम्ही हात म्हणून आम्ही हा काहीतरी कणकवली केला हो आज तुमच्या हरकुळ गावाचं नाव सांगितलं म्हणून फक्त संजय पवार बुवा हे अभिषेक शिरसाट बुवांना विचारा फक्त बाकी काय नाही पण बाकी नाक नका बसतो नाक घरातला पोरगे कोण देवतो नाक उद्धरायाले भक्त जना शिव पार्वतीच्या सुत हे तनया प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना वेळेमध्ये द्यायचं कोणी 45 मिनिटं घेतली होती पण तेवढ्या वेळेमध्ये प्रयत्न करतोय 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतात असो नावाला नावरी ना धाव बाये ना तुझी ना तुझ्या हरिनाम बाये कोकणातला बुवा कोकणातला बुवा माझा नावाला आला पाहिजे नावाला ना भांडण ना तंटान वाद पाहिजे बुवा ना भांडण ना तंटान वाद पाहिजे कलियुगी भजनाचा नाद पाहिजे ना भांडण ना तंटान वाद
हे सांगून या गेले हरिनामी या संत ऐके ना कोणी अशी म्हणाला संत ना गंगा ना मारू ना बाबूराव बाईले ना गंगा ना मारू ना बाबूराव बाईले कलियुगी भजनाचा नाद पाहिले माय बाप भजन रती गांजे ठेवा भान संस्कृतीच्या पावित्र्य तरात मान हे हिंदू धर्माची वाढवूया जाण छत्रपती शिवरायांची गाऊन गाण भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवली आणि जो लढत असेल त्याला मराठ्याची जात दाखवली असा माझा छत्रपती शिवाजी महाराज होता नाही काय दोन ओळी त्यांच्यासाठी या ठिकाणी सादर करतोय ज्याची कीर्ती साऱ्या जगतात आ, ज्याची कीर्ती साऱ्या जगतात मृत्यू लोकात दक्षिण देशात महाशूर शिवाजी अवतरेला ओ महाशूर शिवाजी अवतरेला हिंदू धर्माच्या रक्षणाला साहेबांनी आदेश दिला राजा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये मराठी अस्मितेला शोभा देत नाही कोंढाणा किल्ला सर झालाच पाहिजे जशी आज्ञा मासाहेब कोंढाणा किल्ला सर केल्याशिवाय हा शिवभा राहणार नाही तेवढ्यात तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले राजा माझ्या एकुलत्या एका मुलाचं रायबाचं लग्न आहे तुम्हाला आलंच पाहिजे अरे ताना मी नाही लग्नाला येऊ शकत मला एका मोहिमेवरती जायचंय राज ताना जिवंत असताना तुम्ही मोहिमेवरती काय मोहीम आहे कोंढाणा किल्ला सर करायचा आहे एवढंच ना आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाच असं म्हणून तानाजीने विडा उचलला यशवंती घोरपडीला बरोबर घेतलं गडाच्या पायथ्याशी आले यशवंतीला दोरखंड बांधला आणि गडावर सोडलं अर्ध्यापर्यंत यशवंती गेली तिला आपला धन्याचा काळ दिसत होता तानाजीने हेरलं यशवंतीला माझं मरण दिसतंय यशवंतीला ठणकावून सांगितलं पुढे गेलीस तर तुझा धनी राहणार नाही आणि मागे आली हाताना तुझी खंडोळी केल्याशिवाय राहणार नाही यशवंती गडावर चढली दोरखंडाला पकडून धडाधड मावळे गडावर चढले उदयभानच्या सैन्याशी दोन हात झाले तानाच्या अंगावर वार करायला जागा शिल्लक नव्हती रक्त बंबाळ ताना झाला होता तर ते शेवटी तानानं आपला हातातील ढाल तुटली हाताला शेरा गुंडाळला तर ते शेवटी मराठ्यांचा सरदार धारा तिरकी पडला सरदार पडलेला पाहून मावळ्या माघारी भिडले माघारी फिरणाऱ्या मावळ्यांना तानाजीचा भाऊ सुराजीने सांगितलं मरायचं असेल तर गडावर उडी टाकून मारा आणि लढायचं असेल तर शत्रूशी दोन हात करा झालं परत घनाघोर युद्ध झालं मराठ्यांचा विजय झाला आणि ही वार्ता राजांपर्यंत पोहोचली तेव्हा एवढ्या मोठ्या राजाच्या तोंड उद्गार निघाले गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला असा तो राजा होता आणि त्याला लाभलेले मावळे होते म्हणून मुठभर मावळ्यांना घेऊन लाखोंच्या सैन्यापुढे माझा राजा नडला आणि स्वराज्याची निर्मिती केली नाही का आज कलियुग आहे आज राजाला सांगतील तू खाली बस तुझ्या मानेवर पाय ठेवते आणि मी पुढे जाते नाही का आपण फक्त राजाचं नाव घेतो कानामध्ये बाली कपाळावर चंद्रकोर काढले
की राजाचा वंशज झाला नाही होऊ शकत, एक तरी गुणधर्म आपल्यामध्ये असला पाहिजे, परावलोकन करण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे, नाही काय? आपण जे बोलतो ते सत्यात उतरवण्याची आपल्यामध्ये धमक असली पाहिजे, नाही का? नाही तर बोलायला काय आपल्याला सगळ्यांनाच जमतं, पण ते प्रत्यक्षात जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो त्या पद्धतीचं वावरतो की नाही याचं प्रत्येकाने अवलोकन केलं पाहिजे. ह्या मताचा मी आहे आणि ह्या स्पष्ट बोलतोय, रोकटोक बोलतोय, म्हणून बऱ्याच जणांना जमतात. कारण स्टेजवर बसल्यावर काय काय बोलतात, भ म्हणजे भजावा, ध म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. अरे संध्याकाळी कणकवलीच्या बाजारपेठेत बघितलं तो पाय धरण नसता, कोणाक नमणार नाही, कोणाक भरणार, होय की नाही? कारण कलाकार म्हटल्यानंतर त्याच्या जोडीला एक सांगतोय माऊली, राग म्हणू नका, कलाकार म्हटल्यानंतर त्याच्या बाजूला व्यसन येतच आणि त्याच्यातून जो पुढे गेला तो कलाकार ठरला, नाहीतर तो नेस्तनाबूतच होणार. ते राग किती अडवून दे, नाम गुम जाएगा, सगळाच नाम नाही, सगळाच गुम जाएगा, नाही का? नाही तुमच्याबद्दल जनरल बोलते हो, असं तुम्ही लागून घेऊ नका हो, त्यांना वाटत का तुम्ही तुमच्याबद्दल नाही, कोणाबद्दल बोलत नाही, मी जनरल बोलते. माझा बुवांवरती कुठच्याच रोज नाही जोडीला आले बुवात ना, अजिबात नाही. माझ्यापेक्षा दोन्ही बुवा श्रेष्ठ एवढ्यात ना, ते 100% तर मी 10% होय. माका काय येत नाही, पण माका ज्या येतात त्या लोकांपर्यंत माका पोचूच आहे, ह्या मतातो मी आहे. मी दुसऱ्या कमी लेखून त्याची पण अधोगती करायची ना आपली पण अधोगती करायची, ह्या मताचा मी आहे. माका ज्या येतात त्या मी लोकांपुढे मांडेन, त्यांका ज्या येतात त्या ते मांडते, ह्यांका ज्या येतात ते मांडते, लोकांनी ठरवून असतं, म्हणून म्हणतोय बघा. हा ना 20 ना 50 हरी नाम पाहिले, ना 20 ना 50 हरी नाम पाहिले, कलियुगी भजना करनाज पाहिले. डोळे झाले एकच जाता जाता सांगेन बघा, गुरुदासांचा आवाज दुमदुमला गगनात, पांचाळ बोलणी भजन गायले ताला सुरात, कमल सुताने हरिनामाचा झेंडा रोविला लंडनात, पांचाळ खोपकर बुवांनी दाद मिळविले भारुडात, आणि आम्ही तिघे जण आमच्या गुरुच्या आशीर्वादाने तरलो या हरिनामात, तरलो या हरिनामात, तरलो या हरिनामात. आज त्यांनी कुठेतरी धडे दिले आहेत, त्याचं आपण अवलोकन करतोय. किती जरी काही आलं तरी हे जर ज्याचं थंड आहे तो या कलियुगामध्ये तरुण गेला, आणि ह्या वरची माडी ज्याची गरम झाली, खालचं सगळं मग लयलटच करतात, मग हे तयारच असतात मग. हा म्हणून हे कधी पण लक्षात ठेवा, तुमका सांगते बुवांक नाही सांगितले, ही माडी शांत ठेवायची कधी पण. म्हणून वरवर थंड पाणी शॉवर घेताना काय घेतात, डायरेक्ट बाहेर घेत नाही ना, तो घेतात ना डोक्यात, म्हणून म्हणते. स्वार्थपायी जीवनाचे वाटोळे झाले, म्हणे सुसंवाद पाहिजे, कलियुगी भजनाचा नाद पाहिजे, कलियुगी भजनाचा नाद पाहिजे, हे कलियुगी भजनाचा नाद पाहिजे, ना भांडण ना तंटा न वाद पाहिजे, धन्यवाद. चिररत्न